ब्लॉगिंग फॅमिली कशा आहात बघत का. आज खास दिवस आहे. आज माझ्या मिस्टरांचा आहे बर्थडे. पण आज ते थोडेसे उदास आहेत. म्हणून आहे तर चला त्यांना विचारू आपण. हाय हो काय झालंय. काय नाही. तुम्ही उदास आहे तुम्ही एवढा. नाही उदास नाही. मग चेहरा उतरीलाय. आज बर्थडे आनंदात राहायचं. आज माझा वाढदिवस आहे. हम्म. पण विषय असा आहे की आज माझ्या आयुष्यातले 35 वर्षे असेच गेले की ह्या 35 वर्षात मी काहीच नाही. 35 वर्षात म्हणण्यापेक्षा की 10-20 पर्यंत सोडून द्या, पण या 15 वर्षात तरी काहीतरी करायला पाहिजे होतं. पुण्यात आलेला आज मला 12-13 वर्ष झालं. पण 12-13 वर्षात मला 1200-1300 रुपये सुद्धा अजून माझ्याकडे मागं पडले नाहीत. एवढी बिकट परिस्थिती. फक्त हप्त्यातनं 2-3 वेळा दिवस काम करायचं, तेवढं खायचं आणि आराम करायचा, बस एवढंच. असंच चाललंय. त्याच्यामुळे मी उदास आहे थोडासा आज. हा, पण माझं असं म्हणणं आहे की आता इथून माझं जे दिवस गेले ती गंगेला वाहिले असं सोडून द्यायचं आणि नवीन सुरुवात करायची. नवीन आता म्हणजे येणाऱ्या ह्या 5 वर्षात जे आपल्याला या 12-13 वर्षात या 15 वर्षात झालं नाही ते आपल्याला 5 वर्षात करून दाखवायचं, असं माझं विचार. म्हणजे मला जिद्द असं हे करायचं. आज तुमच्या बर्थडे दिवशी असं विचार आजपासून माझ्या उदास नाही. सगळं प्रॉपर नियोजन मध्येच असं. रोज सकाळ लवकर उठण्यापासून ते झोपण्यापर्यंत प्रत्येक दिवस असा नियोजन मध्ये गेला पाहिजे. मी स्वतःला मनाला लय वेळा असं ठरवलं की असं करायचं. प्रत्येक बर्थडेला म्हणतो, पण मी मनात म्हणतो. पण ह्या वेळेस मी सगळ्यांच्या समोर म्हणतोय, सगळ्याच्या समोर मी वचन देतोय की या पुढच्या येणाऱ्या 5 वर्षात काहीतरी प्रगती झाली पाहिजे. तुमचंही असं माझ्यासारखं जर चाललं असाल तर तुम्ही पण आजपासूनच सुरुवात करा नवीन. जे मागचे दिवस गेले ते सोडून द्या. हे तुमचे पुढचे दिवस आहेत, त्याचं तुम्ही पुढच्या दिवसाचं सोनं करा. आणि मी पण आता प्रयत्न करणार आहे आणि झालंच पाहिजे या पुढच्या 5 वर्षात. 5 वर्ष म्हणण्यापेक्षा प्रत्येक वर्ष, प्रत्येक महिना, प्रत्येक दिवस, प्रत्येक तास, मिनिट, म्हणजे हे आपल्याला प्रत्येक हे असं तासापासून मिनिटापासून त्याचं आपल्याला त्याला महत्त्व द्यायचंय. बिलकुल म्हणजे बिना कामाचं वाया लावायचं नाही. प्रत्येक तासाला, मिनिटाला आपल्याला प्रत्येक ह्याचा फायद्याचा विचार करायचा आहे, काहीतरी प्रगतीचा विचार करायचा आहे. तरच आपले पुढचे 5 वर्षे व्यवस्थित जातील. नाही तर 5 वर्ष म्हणता असेच जसे 15 वर्ष गेले, 5 वर्ष जायला काय वेळ लागणार आहे. तेवढा आहे. पण तुम्ही आज तुमचा बर्थडे, आज तुम्ही अजिबात नाराज नाही. नाराज नाही. मला फक्त लाज वाटायला लागली की माझ्या आयुष्यातले 5 वर्षे मी असेच बोगस लावले, काही सुद्धा मला करता नाही आलं. तर त्याच्यामुळं मला आहे ना त्या 5 वर्षात पुढच्या येणाऱ्या मी काय करेन, काय करता येईल आणि झालंच पाहिजे असं माझ्या मनाला मी म्हणतोय. तर मी आता ह्या वेळेस तुमच्या सगळ्याच्या समोर मी आज वचन देतो की पुढच्या येणाऱ्या 5 वर्षात काय नाही काय प्रगती 100% झाली पाहिजे. वर्षाला तुम्हाला वेल डन माझ्याकडून. धन्यवाद. पण विषय असा आहे, 5 वर्ष म्हणण्यापेक्षा प्रत्येक वर्षाला, प्रत्येक 6 महिन्याला, म्हणजे प्रत्येक महिन्याला, प्रत्येक दिवसाला माझी तुम्हाला अपडेट राहणार आहे. आणि बघत राहा, मला सपोर्ट करा. कारण मी फारच मागं पडलेलो आहे. मला जरा पुढे येण्यासाठी मदत करा. सगळेजण सपोर्ट करा. आणि मी तुम्हाला रोजचे रोज तुम्हाला अपडेट टाकत राहील की माझ्या दिवसभराची, की मी काय करतोय काय नाही, सगळे तुम्हाला दिवसाची अपडेट राहील. तुम्ही मला सपोर्ट करा. चला, जय हिंद, जय महाराष्ट्र. आज मिस्टर आमचे एकदम असं वेगळंच बोलले आज, है ना. सर्वजण खुश राहा, समाधानी राहा. आणि आमच्या मिस्टरांना हॅपी बर्थडेच्या शुभेच्छा द्या. नाही तर शुभेच्छा नाही दिल्या तरी चालतात.
पण तुमच्या जीवनाची जी प्रगती जर थांबली असेल माझ्यासारखीच, तुम्ही पण नवीन सुरुवात करा आणि आपल्या संसारात सुखी राहा, आपल्या परिवाराला वेळ द्या आणि सगळे समाधानी राहा. चला तर समजायला बाय बाय.